DMER भरती 2025ला सुरुवात झालेली आहे. सरळ सेवा भरती आलेली आहे. आजपासून अर्जाला सुरुवात झालेली आहे. तर आता सिलेबस, एक्झाम पॅटर्न आणि काय बदल झालेत भरतीमध्ये, काही नवीन बदल काय काय झालेत ते बघू. सगळ्यात पहिले ही जाहिरात आहे बघा, 18 तारखेची कालची जाहिरात आहे. महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण DMERची 18/6ची सरळ सेवा भरती स्पर्धा परीक्षा 2025. बघा आता याच्यामध्ये वैद्यकीय शिक्षण औषधद्रव्य विभाग मंत्रालय म्हणजे DMER, ठीक आहे, यांच्या अधीनस्थ गट क तांत्रिक अतांत्रिक संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील म्हणजे परमनंट सरळ सेवेने भरण्याची पदे भरण्याकरिता स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज. आता या ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला पूर्ण फॉर्म भरायचे आहेत. मी त्यासाठी सेपरेट व्हिडिओ टाकून फॉर्म कसा भरायचा त्याचा. सरळ सेवा भरती प्रक्रियेशी संबंधित ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा ही वेबसाईट दिलेली आहे. तुम्हाला या वेबसाईटवर तुम्हाला सर्व फॉर्म भरायचे. तिथं जाऊन गुरुवार दिनांक 19/6/2025 म्हणजे आजपासून स्पर्धा परीक्षा 2025 खाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संपूर्ण जाहिरात आता खाली जी ॲड आहे तुम्ही डिटेलमध्ये रीड करायची. मी तुम्हाला एक एक पॉईंट जे इम्पॉर्टंट आहे ते एक्सप्लेन करून सांगतो. केवळ ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे तर त्याच्यानंतर कुठल्याही परीक्षा शुल्क वगैरे ग्राह्य म्हणजे ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला भरायचे. बाकी कुठल्याही पद्धतीने ते तुम्हाला ॲक्सेप्ट केलं जाणार नाही. त्याच्यानंतर जे वेळापत्रक, टाईम टेबल, शेड्यूल जे काही येत राहील ते वेबसाईटवर या तुम्हाला अपडेट केलं जाईल. ते तुम्ही चेक करत राहायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक व ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक 19/6/2025 आजपासून गुरुवार सायंकाळी 5 आज 5 वाजल्यापासून फॉर्मला स्टार्ट होणार आहेत फॉर्म भरायला. ते ऑनलाईन कधीपर्यंत भरायचे. अर्ज नोंदणी करायचे अंतिम दिनांक व वेळ 19 जून ते 9 जुलै 9 जुलैपर्यंत तुम्हाला भरायचे. रात्री 12पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. 19 तारीख आज 19 जूनपासून 9 जुलैपर्यंत. त्याच्यानंतर अर्ज भरण्याची शुल्क भरण्याची अंतिम दिनांक 9 जुलैच, ठीक आहे, त्याच दिवशी पेमेंटची पण लास्ट डेट आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक तो वेबसाईटवर अपडेट केला जाईल. तुमचं काही क्वेरी असतील तर या हेल्पलाईनवर तुम्ही विचारू शकता. आणखी डेट वगैरे त्यांनी काही सांगितलेली नाही. त्याच्यानंतर हा वाला जो एवढा पॉईंट आहे याच्यामध्ये एकच सांगितलं की म्हणजे कुठल्याही ह्याच्यामध्ये अटीमध्ये, शर्तीमध्ये, जागेमध्ये वाढ करणं, कमी करणं, कुठला नियम बदलणं हे सर्व अधिकार आयुक्तांकडे राखीव राहतील हेच सांगितलं. ह्याच्यामध्ये दुसरं काही नाही. ओके, चला पुढलं. ह्याच्यामध्ये आता बघा गटक तांत्रिक, अतांत्रिक. आता हे तांत्रिक टेक्निकलवाले पोस्ट बघा. टेक्निकलवाले पोस्ट इतक्या येतात. याच्यामध्ये कोणत्या कोणत्या किती येतात. ग्रंथपालच्या बघा 5 पोस्ट आहेत. आहार डायटिशियनच्या 18, समाजसेवा अधीक्षक त्याच्यानंतर याच्या 135 सगळ्यात जास्त त्यांच्याच आहेत वाटतं. नाही, हां, प्रयोगशाळा लॅब टेक्निशियनच्या पण आहेत 181 आहेत त्यांच्या. भौतिकोपचार तज्ज्ञ फिजिओथेरपिस्टच्या 17 आहेत. हा एक्सरे, ECG टेक्निशियन. त्याच्यानंतर फार्मसिस्टच्या सगळ्यात जास्त आहेत 207 आहेत फार्मसिस्टच्या. त्याच्यानंतर डेंटल टेक्निशियनच्या आहेत 9. त्याच्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक, किरण सहाय्यक हे बघा 35, 13, 36 आणि वाहन चालकच्या 27 अशा टोटल 1058 जागा आहेत. टोटल 1058 जागासाठी भरती आहे. हे टेक्निकलचे. आता नॉन टेक्निकलचे कोणते आहेत, हे स्टेनोग्राफरचे आहेत 12 आणि सध्या टोटल 49 जागा आहेत. अशा 1107 जागेसाठी टोटल भरती होणार आहे. याच्यामध्ये नर्सिंगचं नाही आहे, फक्त नर्सिंग डिपार्टमेंटची आणखी नाही आलेली. नर्सिंग डिपार्टमेंटचं सेपरेट येईल नंतर. ओके, चला शैक्षणिक अर्हता. आता कोणत्या पदासाठी कोणती लागणार आहे. नमूद पदाकरिता अर्ज करण्याची दिनांक 9/7 रोजी सेवा प्रवेश नियमानुसार पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता अनुभव पूर्णता धारण करणे अनिवार्य आहे. तुमचं ही जी लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची सगळं तुमचं ह्या लास्ट डेटच्या आधीचं पाहिजे. 9/7/2025. माझं हे राहिले, ते राहिले, कुठं पासिंगच राहिले, तसलं काय. इथं ह्यांनी जे एज्युकेशन क्वालिफिकेशन दिले ना ते लास्ट डेटच्या आधी तुमचं कंप्लीट झालेलं पाहिजे. आता तुम्ही बघू शकता हे लायब्ररी असिस्टंटसाठीचा क्रायटेरिया आहे हा इथे त्यांनी दिलेला. ठीक आहे, आता मी जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे तेवढं एक्सप्लेन करतो. फक्त क्रायटेरिया वगैरे तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. हे लायब्ररी टेक्निशियनचं आहे, हे लायब्ररियनचं आहे, लायब्ररी असिस्टंटसाठी. त्याच्यानंतर असिस्टंट लायब्ररियन, ECG टेक्निशियन, डायटिशियन, फार्मसिस्ट, पत्रलेखा, कारग्रंथ सूचिकार हे, ठीक आहे, हे लायब्ररियनचंच आहे. समाजसेवा अधीक्षकचं, सोशल सर्व्हिस सुप्रिटेंडचं. त्याच्यानंतर एक्सरे टेक्निशियनचं, एक्सरे असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट, डेंटल टेक्निशियन, वाहन चालक ड्रायव्हरचं.
त्याच्यानंतर हे स्टेनोचे आहेत, नॉन टेक्निकल अतांत्रिकवाले हे 2 आहेत नॉन टेक्निकलवाले. ठीक आहे, याच्यामध्ये स्टेनोचं लागतं तुम्हाला सर्टिफिकेट. चला, त्याच्यानंतर हे गट क, याच्यामध्ये काही सूचना त्यांनी दिलेल्या की गट क तांत्रिक संवर्गातील प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्षकिरण सहाय्यक, क्षकिरण टेक्निशियन जे आहेत त्यांचं मेडिकल आपलं महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल 2011 नुसार नोंदणी प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील. तुमचं जेवढे पॅरामेडिकलवाले आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे, तुम्हाला ते रजिस्ट्रेशन लागेल. ठीक आहे, तसेच भौतिक तंत्रज्ञ किंवा दंततंत्रज्ञ, औषधोपचार निर्माता पदाकरिता त्या परिषदाचे कायम म्हणजे तुमचं जे पण काउन्सिल असेल तुमचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे एवढं सांगितले. त्याच्यानंतर वयोमर्यादा एज लिमिट काय बघा, आता मी शॉर्टमध्ये सांगतो. ओपनसाठी आहे 18 ते 38, मागासवर्गीयासाठी 43 43पर्यंत, पदवीधर अंशकालीन 55पर्यंत, स्वातंत्र्य सैनिक 45पर्यंत. त्याच्यानंतर खेळाडू त्यांच्यासाठी पण 43पर्यंत आहे. त्याच्यानंतर दिव्यांगसाठी 45, प्रकल्पग्रस्त 45, त्याच्यानंतर माजी सैनिक 45पर्यंत. ठीक आहे, अनाथ 43पर्यंत. तर मेन ह्याच्यामध्ये ओपन आणि रिझर्व्ह कॅटेगरी, ओपनमध्ये किती 38पर्यंत आणि रिझर्व्ह कॅटेगरी 43पर्यंत तुमचं एज लिमिट आहे, तुम्ही तिथपर्यंत फॉर्म भरू शकता. आता ऑनलाईन पद्धतीचे स्वरूप, आता चेंजेस काय झाले त्याच्यामध्ये बघा. ऑनलाईन पद्धतीचे स्वरूप कॉम्प्युटर बेस्ड. ठीक आहे, CBTची एक्झाम होणार आहे. त्याच्यामध्ये बघा प्रश्नपत्रिका मराठी भाषेमध्ये, मराठी व इंग्रजी भाषेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्याय MCQ टाईप येतील. प्रत्येक प्रश्नास 2 गुण ठरत आहे, म्हणजे एका क्वेश्चनला किती मार्क आहेत, 2 मार्क आहेत इथं, एका क्वेश्चनला 2 मार्क आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑनलाईन पद्धतीने 100 प्रश्नाकरिता एकूण 200 गुणाची परीक्षा घेण्यात येईल. आता याच्यामध्ये ह्यांनी काही चेंजेस केलेले आहेत, मी चेंजेस सांगतो काय काय केले आहेत. एकतर ज्या पोस्टसाठी प्रोफिशियन्सी टेस्ट घेणे आवश्यक आहे, जे स्किल टेस्ट ज्याच्यासाठी आवश्यक आहे, जसं स्टेनो असतील किंवा ड्रायव्हर असेल तर त्यांची सेपरेट परीक्षा होईल त्यांच्या स्किल टेस्टसाठीची. बाकीच्यांसाठी सर्व CBT एक्झाम होईल. ठीक आहे, आता ह्यांनी पॅटर्न वगैरे दिलेलं आहे, तुम्हाला इथं समजण्यापेक्षा खाली इथं बॉक्समध्ये इझिली समजून जाईल. हे बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला आता डिटेल समजेल की आता चेंजेस काय केले आहेत त्यांनी. आता बघा याच्यामध्ये हे व्यावसायिक चाचणी आवश्यक असलेले पदं म्हणजे कोणते, स्किल टेस्ट ज्यांना गरजेचं आहे, जसं स्टेनो किंवा ड्रायव्हर वगैरे ह्यांच्यासाठी ज्यांना स्किल टेस्ट प्रॅक्टिकल एक्झाम पण होणार, त्यांची स्किल टेस्ट होणार. ज्यांची नाही, आता जसं बाकीचे आहेत फार्मसिस्ट, लॅब टेक्निशियन, एक्सरे वगैरे, तर हे वालं बघा याच्यामध्ये तुम्हाला समजेल. आता यावेळेस त्यांनी काय केलं, एक नवीन ॲड केलेला आहे. कोणता पॅटर्न ॲड केलेला आहे बघा, इथं जे वर दिला होता त्यांनी हा वाला. DMRने यावेळेस काय केलं, इंट्रोड्यूस अ मॅन्डेटरी टाईम बाउंड सेक्शन इन MCQ. मॅन्डेटरी टाईम बाउंड सेक्शन इन MCQ सेक्शन तुम्हाला इंट्रोड्यूस केलेलं आहे. म्हणजे आता परीक्षा कशी होणार, ऑनलाईन होणार आहे पण टाईम बाउंड होणार आणि ग्रुप्समध्ये होणार. म्हणजे कसं आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो बघा. आता हे टोटल नॉन टेक्निकलवाले, ठीक आहे, आपले ज्यांना स्किल टेस्टची गरज नाही, हे स्किल टेस्टवाले हे वरचे आहेत, हे तीनच पद आहेत. बाकी सगळे ज्यांना स्किलची गरज नाही असेवाले टोटल 14 संवर्गाचे जे पद आहेत खालचे, तर त्यांच्यासाठीचा पॅटर्न बघा. हे टोटल 14 संवर्गासाठी उर्वरित 14 संवर्ग बघा. आता इथं टोटल क्वेश्चन किती आहेत बघा, 20 20 20 20 20. ठीक आहे, 100 क्वेश्चन आहेत बरोबर. वेळ किती आहे, 18 18 18 18 18. याच्यामध्ये आता 90 मिनिट आहेत, म्हणजे आपलं 90 मिनिटात तुम्हाला 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत. हा पॅटर्न आधीसारखा आहे जवळपास. ठीक आहे, एका क्वेश्चनला 2 मार्क्स आहेत, हे पण क्लिअर आहे. पण आता बघा कसं आहे, तुम्हाला असे एक ब्लॉक येतील. आता एक ब्लॉक येणार. आता म्हणजे तुमचा पेपर स्टार्ट झाला, तुम्हाला ग्रुप A येणार, तुमचा ग्रुप A ओपन होणार. त्याच्यासाठी बघा त्याच्यामध्ये किती क्वेश्चन असतील, 20 क्वेश्चन. ठीक आहे, आणि तुम्हाला वेळ किती असेल, 18 मिनिटं. जोपर्यंत तुम्ही हा पहिला ब्लॉक कंप्लीट करत नाहीत तोपर्यंत तुम्ही पुढे कुठल्याच दुसऱ्या ब्लॉकमध्ये जाऊ शकत नाही. ठीक आहे, तुम्ही असं स्किप करून नाही जाऊ शकत, हां चला मी कुठलाही सोडेल, B मधला सोडेल, C मधला, D मधला, E मधला, नाही, ते ओपनच होणार नाही. तुम्ही जोपर्यंत ब्लॉक A ग्रुप A कंप्लीट करत नाही ना 18 मिनिटात, तोपर्यंत दुसरा ओपनच होणार नाही. ॲटोमॅटिकच दुसरा ओपन होईल ज्यावेळेस ग्रुप A संपेल. आता ग्रुप A मध्ये किती क्वेश्चन आहेत बघा. मराठीचे तुम्हाला 3 क्वेश्चन मिळतील, इंग्लिशचे 3, जनरल नॉलेज आणि हे बाकीचे तुम्हाला 6 क्वेश्चन. ठीक आहे, जे आपण नॉन टेक्निकलचा जो आपण 60-40 लास्ट टाईम जो पोर्शन होता आपला सिलेबस, तशा टाईपमध्ये पॅटर्न आहे. तुम्हाला 60 नॉन टेक्निकलचेच क्वेश्चन असतील आणि 40 तुमचे टेक्निकलवाले असतील. हा पॅटर्न ठीक आहे तोच आहे, पण आता त्याच्यामध्ये डिवायडेशन कसं केले त्यांनी,
बघा असा एक एक ब्लॉक दिला आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये पहिल्या ब्लॉकमध्ये तुम्हाला येतील मराठीचे 3, इंग्लिशचे 3, जनरल नॉलेज अँड मॅथचे हे दोन्ही मिळून 6 आणि तुमचे टेक्निकलचे तुमचे तुमचा टेक्निकल पार्ट आहे जो सब्जेक्ट असेल तुमचा फार्मसिस्ट वगैरे तुमचं ठीक आहे टेक्निकलवाला पोर्शन त्याचे 8 क्वेश्चन असे टोटल तुम्हाला 20 क्वेश्चन सोडवायचे 18 मिनिटामध्ये. ठीक आहे, तुम्हाला 18 मिनिटामध्ये तुम्ही ह्याच ब्लॉकमध्ये राहणार. तुम्हाला जे काय करायचं आहे ह्या 18 मिनिटामध्ये ह्याच ब्लॉकमध्ये करा. तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, मागे येऊ शकत नाही, चेंज करू शकत नाही, काही नाही. हां, तुम्ही 18 मिनटं काही करा ह्या ब्लॉकमध्ये. तुम्ही हे क्वेश्चन सिलेक्ट करा, आन्सर चेंज करा, सबमिट करा, काही करा. ठीक आहे, तुमचं जे काय करायचं तुम्हाला 18 मिनटात हे 20 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. 18 मिनिट संपले की हा सेक्शन ॲटोमॅटिक क्लोज होणार, हा सेक्शन बंद होणार, हा सेक्शन पुन्हा ओपन होणार नाही कधीच. ठीक आहे, हा सेक्शन कायमचा बंद झाला. त्याच्यानंतर तुम्ही जाणार ॲटोमॅटिकली ह्या सेकंड सेक्शनमध्ये. ग्रुप बी हा दुसरा सेक्शन ओपन होणार. इथे पण तुम्हाला 18 मिनटामध्ये 20 क्वेश्चन मिळतील. त्याच्यामध्ये पण सेम मराठीचे 3, इंग्लिशचे 3, जनरल नॉलेज आणि मॅथचे 3 मिळून असे 6 आणि तुमचे टेक्निकलचे 8. इथे पण 20 क्वेश्चन मिळतील आणि हे पण तुम्हाला 18 मिनटात सोडवायचे. आता तुम्ही 18 मिनटात ह्या सेक्शनमध्ये काही करा. तुम्हाला जर पुन्हा वाटलं अरे नाही माझा पहिल्या सेक्शनमधला एक क्वेश्चन राहिला होता, मी तो अटेम्प्ट करायचा नाही, मला त्याचा आन्सर चेंज करायचे, तुम्ही परत मागच्या सेक्शनमध्ये नाही जाऊ शकत. बरं चला पुढल्या सेक्शनमध्ये ते पण नाही जाऊ शकत. तुम्ही 18 मिनिटे कुठेच नाही जाऊ शकत. तुम्ही 18 मिनटं ज्या ब्लॉकमध्ये आहे तुम्ही 18 मिनिटं त्याच ब्लॉकमध्ये राहणार. तुम्ही त्याच्याशिवाय काहीच करू शकत नाही. त्याच्यानंतर 18 मिनिट झाले, तुम्ही सोडवा नाही सोडवा हा सेक्शन ऑटोमॅटिक क्लोज. पहिला झाला क्लोज, दुसरा क्लोज झाला, आता तुम्ही गेले तिसऱ्या सेक्शनमध्ये. आता इथे पण 18 मिनिटं मिळतील तुम्हाला हा सेक्शन सोडवायला. इथे पण तुम्हाला असेच क्वेश्चन मिळेल, 18 क्वेश्चन 20 मिनिट. ठीक आहे, 18 मिनिट संपले, परत हा पण सेक्शन तुमचा क्लोज होईल. त्याच्यानंतर तुम्ही हा पण सेक्शन बंद झाला. आता तुम्ही जाणार सेक्शन पुढला चौथ्या सेक्शनमध्ये. ठीक आहे, म्हणजे तुमच्या हातात काही नाही, तुमच्या हातामध्ये इतकंच आहे की 18 मिनिटाचा जो सेक्शन ओपन झाला त्या 18 मिनिटामध्ये आणि ह्या 20 क्वेश्चनमध्ये तुम्हाला जे करायचं ते करायचं. तुम्ही पुढे जाऊन क्वेश्चन बघू शकत नाही ना मागे जाऊन चेंज करू शकत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही असं नाही करू शकत की हां मी ग्रुप सी वाला सेक्शन ओपन केला, मी पुढे बघून येतो पुढे क्वेश्चन इझी आहेत का हार्ड आहेत मग मागचे सोडवतो. नाही, तुम्ही ज्या सेक्शनमध्ये आहे त्याच सेक्शनमध्ये राहणार, त्याच्याशिवाय तुम्हाला चेंज करता येणार नाही. ओके, चला हा एक नवीन पॅटर्न इंट्रोड्यूस केलेला आहे. आणि हा नॉन टेक्निकलवाले जे होते त्यांच्यासाठी पण सेम तसाच आहे, पण त्याचे फक्त पोर्शन आणि नंबर सेम वेगळे आहेत थोडे, कारण त्याच्यामध्ये स्किल टेस्ट ॲड आहे. ओके, चला बाकी परीक्षेचं शुल्क फीस किती आहे? खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीयासाठी 900 रुपये. त्याच्यानंतर कार्यपद्धती, अटी व शर्ती तुम्हाला ऑनलाईन, आता जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे तेवढे सांगतो. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला सर्व फॉर्म भरायचे तर लास्ट डेटच्या आधी तुमचं रजिस्टर्ड पाहिजे, सर्व एलिजिबिलिटी क्रायटेरिया कंप्लीट पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा नंबर, ईमेल आय डी चालू पाहिजे. तुम्हाला काही सेपरेट ते इन्फॉर्म करणार नाहीत. तुमचा चालू नसेल तर तुम्ही रिस्पॉन्सिबल राहताल. त्याच्यानंतर काही त्रुटी असेल हे असेल तर रिजेक्ट केले जातील फॉर्म. त्याच्यासाठी रिजेक्ट केलेल्या फॉर्मसाठी अपात्र म्हणून असं सेपरेट तुम्हाला काही कळवण्यात येणार नाही, ते पण आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर काही चुकीची खोटी माहिती आढळली तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता हे कॉमन पॉईंट आहेत जे मी जस्ट एक्सप्लेन करतो तुम्हाला. तपासणीच्या वेळी कोणत्याही टप्प्यावर निवड रद्द करणं वगैरे हे तुम्हाला करू शकतं, त्यांच्याकडे सर्व राईट्स राहतील. त्याच्यानंतर पत्रव्यवहारासाठी जो पत्र दिला तुम्ही त्याच्यावर तुम्हाला पत्रव्यवहार करण्यात येईल जर काही लेटर वगैरे पाठवायचं असेल तर. त्याच्यानंतर सेंटर, एक्झाम सेंटर तुम्ही चूज करायचे पण अवेलेबल नसेल तर त्यांच्या मनावर ते देऊ शकतात, चेंजेस होऊ शकतात. ठीक आहे, ते कॉमन पॉईंट आहेत. आता चला ओळखपत्राचे विवरण. तुम्हाला आय डी प्रूफ, एक्झामला गेलं तुम्हाला आय डी प्रूफ काय काय लागतील? आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालक म्हणजे ड्रायव्हिंग लायसन, मतदान कार्ड, वोटर आय डी. त्याच्यानंतर शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत जे कर्मचारी ओळख म्हणजे कोणी गव्हर्नमेंट एम्प्लॉय असेल तर ते गव्हर्नमेंटचं आय डी प्रूफ किंवा पासपोर्ट, इतके आय डी प्रूफच व्हॅलिड राहतील. याच्यापैकी तुम्हाला एखादा तरी आय डी प्रूफ तुमच्याकडे पाहिजे. टिप काय दिलं आहे? शिधापत्रिका, रेशन कार्ड, शिकाऊ वाहन चालक हे ग्राह्य धरले जाणार नाही. ठीक आहे, लर्निंग लायसन किंवा तुमचं रेशन कार्ड हे काय आय डी प्रूफ नाहीत, ते कन्सिडर केलं जात नाही. ओके, चला त्याच्यानंतर सामाजिक व समांतर आरक्षणासाठी अटी व शर्ती. चला याच्यामध्ये क्लिअरली आता शॉर्टमध्ये बघा, डोमेसाईल सर्टिफिकेट तुमचं लास्ट डेटच्या आधीचं पाहिजे.
ठीक आहे. सामाजिक आरक्षण म्हणजे तुमचे जे पण डॉक्युमेंट आहे काय 9 जुलै 2025च्या आधीचे तुमचे डॉक्युमेंट्स पाहिजे. नंतरचे कन्सिडर केले जाणार नाही. तुमचं डोमिसाईल नसेल काढून घ्या 9 तारखेच्या आधी. त्याच्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट पाहिजे 9 तारखेच्या आधी. सर्व डॉक्युमेंट 9 तारखेच्या आधी पाहिजे. हां, बाकी तुमचं व्हॅलिडिटी नसेल चालेल, तुम्ही नंतर पण देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर तुमचं हे असेल नॉन क्रिमिनल, तर नॉन क्रिमिनल तुमचं चालू वर्षातलं आर्थिक वर्षातलं पाहिजे. बघा याच्यामध्ये त्यांनी दिले की अर्ज सादर करण्याची विहित केलेली अंतिम तारीख ज्या वित्तीय वर्षात येते त्या वित्तीय वर्षात म्हणजेच 2024-25चे महाराष्ट्र शासन सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रगत व उत्पन्न गटात मोडत नसल्याचे नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट त्या वित्तीय वर्षातलं 2024-25चं महाराष्ट्र सक्षम प्राधिकाऱ्याचे नॉन क्रिमिनल पाहिजे तुमचं, असं सांगितलं आहे त्यांनी. आता याच्यामध्ये एक थोडी मिस्टेक काय झालेली आहे त्यांच्याकडून की बघा हा थोडा पॉईंट नॉन क्रिमिनलवाल्यासाठी ज्यांचं नॉन क्रिमिनल आहे त्यांनी बघा की अंतिम तारीख अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ज्या वित्तीय वर्षात येते. आता अंतिम तारीख कोणत्या वर्षात आहे आपली 2025 चालू आहे आपलं जून, ठीक आहे. या वर्षामध्ये लास्ट तारीख येते आपली जून जुलै ह्याच्यामध्ये येते. तर चालू वर्ष कोणतं मार्च नंतर चालू झालं तर 2025 ते 2026 हे आपलं वित्तीय वर्ष चालू आहे. तर ह्या चालू वर्षातलं पाहिजे, पण ह्यांनी इथं देताना कसं दिले 24-25 दिले, ठीक आहे. तर एकदा हे कन्फर्म करावं लागेल किंवा DMARला एकदा कन्फर्म करावं लागेल, त्यांच्याकडून हे बाय मिस्टेक पण झालेलं असू शकतं किंवा जे काय असेल. पण नसेल तरी नॉन क्रिमिनल काढून घ्या, ज्यांच्याकडे चालू वर्षातले नॉन क्रिमिनल नसतील काढून घ्या पटकन, ठीक आहे. त्याच्यानंतर EWS वाल्यांचं पण बघा त्यांचं पण सेम चालू वर्षातलं पाहिजे EWS सर्टिफिकेट. त्याच्यानंतर बाकी ठीक आहे याचा EWS वाल्यांसाठी. त्यानंतर आरक्षण जे काही कोणत्या कॅटेगरीला किती आरक्षण आहे 13%, 60% हे ऑलरेडी तुम्हाला वर चार्टमध्ये तर दिलेलंच आहे, ठीक आहे. याच्यामध्ये ऑलरेडी डिवाईड करून दिलेलं आहे. कुठं नाही खाली आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. खाली दाखवतो मी तुम्हाला, खाली त्यांनी डिवाईड करून दिलेलं आहे ऑलरेडी. चला महिला आरक्षण बघा. आता महिला आरक्षणचं मी याच्या आधी पण सांगितलं होतं तुम्हाला, जर तुम्ही ओपनमधून मोडत असाल कोणी फिमेल रिझर्वेशन जितके आपण फिमेल आहेत ना त्यांनी कंपल्सरी फिमेल रिझर्वेशनला यस करा, ठीक आहे. तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचं पण ओपनच्या पण आणि फिमेलच्या पण जागा मिळतील, डेफिनेटली मिळतील. तर कोणी तिथं एकच जागा आहे 2च जागा आहे म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगतो आहे. आणि खूप जण परत मिस्टेक करतायत की फिमेल रिझर्वेशनमधून फॉर्म भरत नाहीत. तुम्ही भरा, तुम्ही फिमेल रिझर्वेशनमधून फॉर्म भरलं म्हणून तुमचं रिझर्वेशन जात नाही. तुमचं कॅटेगरीचं ओपनचं जे काही रिझर्वेशन तुमचं तुम्हाला रिझर्वेशन मिळेल, प्लस फिमेलचं रिझर्वेशन पण मिळेल, दोन्ही मिळतं. त्याच्यामुळं फिमेलनी कंपल्सरी त्याला एस करा, ओके. चला त्याच्यासाठी सर्टिफिकेट काय लागतं तर मी याच्या आधी पण सांगितलं, तुम्ही ओपनमधून जर फॉर्म भरताय किंवा ओपन फिमेल कॅन्डिडेट आहे कोणी आहे तर त्याला कुठलं सर्टिफिकेट लागत नाही. बघा याच्यामध्ये त्यांनी सांगितले मोडत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आली आहे, तुम्हाला कुठलंही लागणार नाही. पण जर ती फिमेल कॅन्डिडेट रिझर्व कॅटेगरीची असेल SC ST सोडून, ठीक आहे, कारण यांना नॉन क्रिमिनल नसतं. जसं OBC असेल, VJ असेल किंवा NT कॅटेगरीचे असेल ज्यांना नॉन क्रिमिनल आहे तर तुमचं जे NCL आहे ना तर तेच सर्टिफिकेट लागतं फिमेल रिझर्वेशनसाठी तुम्हाला. तर ज्या कॅटेगरीला NCL आहे तर त्यांना NCL सर्टिफिकेट लागेल फिमेल रिझर्वेशनसाठी. अदरवाईज ओपनमध्ये वगैरे SC ST कॅन्डिडेटसाठी कुठलंच फिमेल रिझर्वेशनसाठी सर्टिफिकेट लागणार नाही. क्लिअर. चला माजी सैनिक असेल तर माजी सैनिकचं सर्टिफिकेट लागेल. प्रकल्पग्रस्त तर ऑब्व्हियसली ठीक आहे प्रकल्पग्रस्त लागेल. भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन खेळाडू असेल तर खेळाडूचं सर्टिफिकेट लागेल. पण हे सर्व सर्टिफिकेट तुमचे लास्ट डेटच्या आधी व्हेरीफाय झालेले पाहिजे, लक्षात ठेवा. जी आपली लास्ट डेट आहे 9 जुलैच्या आधी ते व्हेरीफाय झालेलं पाहिजे. अनाथचं पण सेम. त्याच्यानंतर दिव्यांगचं पण सेम तसंच त्यांना सर्टिफिकेट लागेल. अटी व शर्ती ठीक आहे, ठीक आहे. या कॉमन अटी शर्ती आहेत. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी स्मॉल फॅमिली लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यावे लागेल. मराठी हिंदी भाषा तुम्हाला द्यावी लागेल नसेल तर, ठीक आहे. हे नंतरचे विषय आहेत जर तुम्ही जॉबला लागले तर. त्याच्यानंतर जे वेळोवेळी आदेश निर्गमित केले ते तुम्हाला कंप्लीट करावं लागेल. त्याच्यानंतर MSc IT सर्टिफिकेट नसेल तर ते लागेल. हे स्मॉल फॅमिलीचं सांगितलं तुम्हाला मी, ते पण लागेल. मराठी हिंदी कोणाची नसेल 10वी-12वीला तर ते मराठी हिंदी एक्झाम द्यावी लागेल तुम्हाला, ते नंतरचा विषय, ओके. चला आता याच्यामध्ये बघा तुम्हाला पूर्ण टेबलमध्ये जागा डिस्ट्रीब्यूट करून दिल्या आहेत. ग्रंथपाल असेल, ह्या अर्थज्ञ असेल,
समाजसेवा अधीक्षक. ठीक आहे, आता ह्याच्या समाजसेवा अधीक्षकच्या जास्त दिसत आहेत. तर बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल टोटल 135 जागा आहेत. तर डिवायडेशन ऑलरेडी प्रत्येकाचं तुम्हाला दिले असं टोटल जागा किती, त्याच्यामध्ये आडवर आरक्षण सर्वसाधारण किती, महिलेला किती, खेळाडूला किती, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त सर्व दिलेलं आहे. ठीक आहे, हे समाजसेवा अधीक्षकचं आहे. भौतिक उपचार तज्ञ, प्रयोगशाळा लॅब टेक्निशियनचं, ECG टेक्निशियन. ठीक आहे, आता बाकी हे पूर्ण PDF मी ग्रुपवर टाकेन, तुम्ही हे बघू शकता. फार्मसिस्ट. ओके, चला. तर आता ह्याच्यामध्ये पॅटर्न तो तुम्हाला कळाला की चेंजेस काय झालेले आहे. आता टाईम बाउंड येत आहे सेक्शन. टाईम बाउंड सेक्शनमध्ये तुम्हाला आता 18 मिनटामध्ये 20 क्वेश्चन सोडवायचे. त्याच्यापेक्षा तुम्ही त्या ब्लॉकच्या बाहेर नाही जाऊ शकत. तुम्हाला असेच 18-18 मिनटाचे ब्लॉक्स मिळतील आता. आणि हा सेम पॅटर्न आपला नर्सिंगला पण लागू होईल इथून पुढे. ठीक आहे, एकाला आता DMने चालू केलं तर आता तुम्हाला नर्सिंगला पण हा सेक्शन येईलच आपल्याला डेफिनेटली. तर याची प्रॅक्टिस करा. बाकी आता नॉन टेक्निकलसाठी जे काही सिलेबस आहे पोर्शन, त्याच्यासाठी माझी असेल आपली बॅच ऑलरेडी आहे घेतलेली ज्यांनी, तर ते बघू शकता तुम्ही ऑलरेडी. त्याच्यामध्ये हे सर्व झालेलं आहे. बाकी क्वेश्चन पेपर वगैरे मी सॉल्व करून घेईन. ठीक आहे, चला. काही याच्या इतर डाऊट असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ग्रुपमध्ये जॉईन करून तिथं विचारू शकतो.